खाली डोकं वरती पाय शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणारा महायुती कृषी मंत्र्याचा शेतकऱ्यांच्या शेती कर्जाविषयी बरळणाऱ्या माणिकराव कोकाटेचा अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात मुक्ताफळं उधळली आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय। एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची असा सर्रास प्रकार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालवलाय। शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं धुळ्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं। आपल्या देशातील उद्योजकांचे 16 कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव जो शेताच्या बांधावर शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आढेवेढे घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालं आहे आणि त्यांना मंत्री बनवून हकालपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे। काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या बद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली। त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। काल माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो, लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले। शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का? शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल, इतर विधी असतील ते करू नये का? वास्तविक पाहता माणिकराव कोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून देत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत। अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याची जरी ओळख माणिकराव कोकाटेंनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय आणि फडणवीसांनी आपल्या या बोलकेवढ्या मंत्र्यांनी आवर घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकाटेंनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत। दरम्यान कर्जमाफीच्या पैशाचं करता काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला असता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही असं म्हणत कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले। माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी नाशिक येथे गेले होते। त्यावेळी त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी सभा 6 एप्रिलला पार पडली आहे। नंदुरबार शहरातील बादशाह नगर हॉल या ठिकाणी उत्साहात पार पडलेल्या या सभेचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साजिद निसार अहमद हे होते। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं।
दरम्यान संपूर्ण देशातील 18 राज्यांमध्ये शिक्षकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी शिक्षक संघ प्रयत्नशील राहणार असून नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी संघात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। नंदुरबार जिल्हा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया देखील यावेळी पार पडली। तसेच नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। या सभेला जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेरा काम यह है कि मेरी कौम के 70 बच्चे मेरी क्लास में बैठे हुए हैं, मुझे पहले उनका पूरा हक अदा करना है। मुझे मिलने वाली तनख्वाह वो किसी भी तरीके से हलाल होना चाहिए। मुझे पहले अपनी मिलने वाली तनख्वाह को किसी भी किस्म से हराम कामों से रोकना है। ना हमको दलाल बनना है, ना किसी दलाल के साथ रहना है, ना किसी पैसों का लेन देन करना है, ना किसी ऐसे कामों में जुटना है जिसकी वजह से हमारी कौम की, हमारे अदारे की, हमारे हेडमास्टर साहबान के या हमारे तलबा और तालबात की जो है बदनामी हो। ऐसे किसी भी काम से हमको दूर रहना। इसलिए ये तंजीम को अल्लाह पाक ने गायबाना मदद करते गए। ये तंजीम को अल्लाह पाक ने गायबाना मदद करते गए। मैं हमेशा देखा हूं कि कदम कदम पे उजाले उतर कर आएंगे, कदम कदम पे उजाले उतर के आएंगे, तेरे नसीब में तारे उतर के आएंगे। घर से निकल बेसहारों का सहारा बनकर, यकीन जानिए तुम्हारी मदद को फरिश्ते से निकल कर आएंगे। अल्लाह पाक ने ये तंजीम को इतने कम अरसों में जो इतनी तरक्की अता फरमाई है। खास तौर पे आपको मैं हिंदुस्तान भर के कामों को ना बताते हुए मुख्तसर बात को करूं कि दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मिजोरम, कर्नाटक, यहाँ पर जो है अपनी तंजीम जबरदस्त तरीके से उर्दू की बका के लिए काम कर रही है। उन्होंने GRB जारी कर दिया है। और साथ ही साथ आप लोग को बताते चलूं, मंत्रालय लेवल पर जितनी भी पॉलिसी मेकर के तौर पर, खास तौर पे सिलेबस बनाने के ताल्लुक से, किताबों के ताल्लुक से, या CBSE पैटर्न लागू करने के ताल्लुक से, या असातिज़ा कराम के मसाइल को हल करने के ताल्लुक से, मुख्तलिफ किस्म के ग्रांट, जूनी पेंशन योजना, नॉन टीचिंग स्टाफ, पेंशनर की पेंशन, दीगर मसाइल के ताल्लुक से जो रियासती हुकूमत मीटिंग मुनक्किद करती है, उसमें अल्हम्दुलिल्लाह उस GR में अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ का नाम शामिल होता है। की मेहनत का नतीजा है, ये फर्द वाहिद की मेहनत नहीं है, ये हम सब लोगों की ताकत का नतीजा है कि आज रियासती हुकूमत और वहां के एजुकेशन डिपार्टमेंट आपको खुद बुला रहे हैं और आप अपना उर्दू का मसाइल, पूरे 65 तंजीमों में हजारों लोग मौजूद होते हैं और वहां पर अपनी उर्दू के मसाइल, उर्दू की जबान के मसाइल, उर्दू की किताबों के मसाइल जब वहां रखते हैं अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ के माध्यम से, तो बड़ा फख्र महसूस होता है कि अल्लाह पाक, बड़ा फख्र महसूस हो रहा है कि एक छोटे से बंदे से, एक छोटे से लोगों से, छोटे से रुकन से आज अल्लाह पाक इतना बड़ा काम ले रहे हैं कि रियासत महाराष्ट्र में उर्दू जिंदा है, उर्दू जिंदा है और उर्दू जिंदा रहेंगे। ये तड़प कर हम बता रहे हैं। करूंगा कि हमारे हेडमास्टर साहिबान, हमारे मैनेजमेंट के लोग, ये तमाम लोग जो है हमारी कौम के बेशबहा कीमती सरमाए हैं। हमको सबको लेकर के चलना है। जो भी आप लोग के मसाइल आते हैं, आप अपने हेडमास्टर के माध्यम से, असातिज़ा कराम के माध्यम से, हमारे नवीन जो नौ मुंतखबा जो टीम रहेंगी, ये टीम तक आप अपने मसाइल को पहुंचाएं। आप लोग सोच रहे होंगे कि तंजीम बनने के बाद क्या काम होता है, या तंजीम बनने के बाद आगे क्या काम। देखिए, अभी जो है हम तंजीम की जो है मजलिस आमला का इंतखाब अमल में लाएंगे
उनके बाद उनको जो है नियुक्ति पत्र दिया जाता है, मुंतकबी का लेटर। मुंतकबी का लेटर देने के बाद उनके अधिकारी को हर जो मुंतकबी का लेटर देने के बाद तंजीम के मार्फत उनके अधिकारी को जो है तंजीम के जरिए लेटर दिया जाएगा कि ये तंजीम के रुकन मुंतखब किए गए हैं और खास तौर पे एजुकेशन ऑफिसर माध्यमिक, डिप्टी डायरेक्टर, डायरेक्टर को, ये तमाम लोगों को लेटर दिया जाएगा। और जो लोग रुकन मुंतखब हुए उनकी जो है मेंबर साजी के फॉर्म भरे जाएंगे। और मैं उनसे गुजारिश करूंगा कि मेंबर साजी के फॉर्म जो है ज्यादा से ज्यादा भरे और ज्यादा से ज्यादा लोगों को जोड़े। आखिर में चंद आप लोग से गुजारिश है कि रियासती हुकूमत की जानिब से जो है ना एक गुजारिश की गई, हमको नंदुरबार में तंजीम का क़याम अमल में लाना है। तो माशाल्लाह हमारे मोइनुल सर, तौफीक सर ने उनसे कांटेक्ट किया। मैं जबरदस्त उनको मुबारकबाद दूंगा मोइन सर को। उन्होंने काजी नबी साहब, उसके साथ साथ जो है शेख अजहर साहब, रिजवान मंसूरी, काजी हफीजुद्दीन, रिजवान पठान सर, ये टीम ने मिलकर अल्हम्दुलिल्लाह आज इतना जबरदस्त प्रोग्राम को यहाँ पर मुनक्किद किया है, इजलास को मुनक्किद किया है। मैं इनकी टीम को मुबारकबाद पेश करता हूँ और साथ ही साथ इनकी मेहनत को मैं सलाम करता हूँ कि वाकई में ये लोग ने इतने कम अरसे में, बहुत कम वक्त तो मिला है, रमजान का महीना चल रहा था, रमजान भाव आहे, इतर बी लोक आहेत। माझे बंधूंसाठी पण आम्ही येत होतो गपचूप भेटायला की बाबा आमचे मोठे बंधू या ठिकाणी नोकरी करतात, थोडं लक्ष राहू द्या। त्याच प्रेमापोटी आदरणीय कुलेश्वर भाऊंनी काल सांगितलं की दादा ठाण्याला तुम्ही येणार का? म्हटलं मी येणार, मी आज जळगाववरून झालो। सरांनी ते प्रस्तावना करत होते, ते आदरणीय सरांचे नाव प्रभाकर चाचरे साहेब, आमच्या गावाला चाचरे साहेब होते। प्रभाकर चाचरे साहेबांनी ते अत्यंत उत्कृष्ट असं प्रस्तावना केली। लहानपणापासून आमच्या फॅमिलीमध्ये माझे जे काका होते त्यांचा एक मुलगा मतिमंद होता आणि आमची परिस्थिती खूप चांगली होती आमची तलवारी फॅमिलीची। त्यावेळेस आमची माझी आई, माझ्या काकू पण एज्युकेटेड होते आणि माझे काका, 3 काका त्यावेळेस शासकीय नोकरीला होते, पैलवान पण होते आणि नोकरीला पण होते। तर त्यावेळेपासून आम्हाला वाटत होतं की आपण तालुक्यामध्ये काहीतरी करावं आणि मी या फील्डला वळलो। मला मिलिटरीमध्ये टाकणार होते पण मी या फील्डला वळलो। श्यामदादाला माहिती असेल की त्यावेळेस मी क्रिकेटचा रणजी सिलेक्ट प्लेअर होतो, माझ्या ट्रायल रणजीला क्रिकेटला सिलेक्शन झालं होतं। विनू मंगळ, CK नायडू, जर्जनवाला ट्रॉफी मी त्यावेळेस एक खेडेगावाचा खेळत होतो। त्यावेळेस T20 नव्हतं म्हणून मागे पडलो, पण ज्या फील्डला गेलो त्या फील्डला आपण प्रगती करायची। माझ्याच पगार चालू करण्यासाठी मी मंत्रालयात जायला लागलो आणि तिथं ग्रीप भेटली। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे लहानपणापासून माझ्या गावाशी फार संबंध आलेला आहे आणि या गावातील सगळे ज्येष्ठ तरुण मार्गदर्शक, त्याचप्रमाणे आमचे पहिल्यापासून जे पारिवारिक बंधू असलेले आदरणीय कुलेश्वर भाऊ आणि इतर माझे मोठे बंधूंचे पण मित्र परिवार आहे इथं, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांनी जो आज माझा सत्कार करून आणला त्याबद्दल मी तुमचे फार आभार व्यक्त करतो। लहानपणी मांजरुद्दला मी क्रिकेट खेळायला यायचो, शांभू होते त्यावेळेस, नंतर शैलेश दादा होते, प्रदीप भाऊ होते, त्यावेळेच्या क्रिकेटच्या आठवणी आणि त्या आठवणीमधूनच मांजरवून पूर्वी पण प्रेमाचे लोक होते, आज पण तसेच प्रेमाचे लोक आहेत की सगळ्यांना जोडून घेणारे जे लोक आहेत ते मांजरोदचे, सगळ्यांशी असलेला त्यांचा ऋणबंध। माझे बंधू पण या ठिकाणी नोकरीला होते त्यावेळेस। अल्हम्दुलिल्लाह आज अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिला नंदुरबार माध्यमिक की मजलिस आमला डिक्लेयर की गई। आज काजी नबी सलीम साहब, इनको जो है नंदुरबार जिले का जिला सदर मुकर्रर किया गया है। साथ ही साथ बतौर सेक्रेटरी मंसूरी रिजवान सुपरू साहब, बतौर कारगुजार सदर जिले के शेख अजहर शेख सईद साहब, और हमारे जो सल्लागार होंगे सैयद सईद
जाहिद अली साहब, इस तरीके से तकरीबन 15 से 20 अराकीन पर मबनी तंजीम की मजलिस आमला जो आज डिक्लेयर की गई है, ये तमाम 9 मुंतखबा अराकीन नंदुरबार जिले के केजी से लेकर पीजी तक तमाम असातिज़ा कराम, उर्दू स्कूल है, मराठी स्कूल है, तलबा और तालबात इनके मसाइल को हल करने के लिए काम करेंगे और साथ ही साथ तालीमी मेयार में इजाफा करने के लिए हमारी टीम हर वक्त जो है कोशा रहेंगी। 9 मुंतखबा अराकीन जो है, आप तमाम लोगों से गुजारिश करते हैं, आप तमाम के माध्यम से, कि ऐसे असातिज़ा कराम जिनके कोई मसाइल है, ख़ास तौर पे ग्रांट को लेकर, ख़ास तौर पर जो है सालार तो आईडी को लेकर, तालीमी मेयार में इजाफे को लेकर, तो मैं आप लोग से गुजारिश करूंगा कि हमारे 9 मुंतखबा अराकीन से आप रब्त बनाएं और हमारे जो नया अराकीन है वो आप लोग की मदद करने की कोशिश करेंगे। सर, मौजूदा शिक्षा प्रणाली में उर्दू भाषा को सबसे बड़ा संकट क्या लगता है? मौजूदा शिक्षण प्रणाली में उर्दू भाषा के लिए इतनी जगह नहीं है जितनी पिछले प्रणाली में दी गई थी। जैसे जैसे नई प्रणाली आ रही है वैसे वैसे उर्दू की विकास का काम, उर्दू के लिए तरक्की का मौका जो है हुकूमत फराहम नहीं कर रही है। खास तौर पर अगर हम देखें सिलेबस में उर्दू के म्यार को कम किया जा रहा है। इसी के साथ साथ जो है पहली से लेकर 12वीं तक की जो नई तालीमी पॉलिसी आई हुई है, इस तालीमी पॉलिसी में उर्दू ज़बान की तरक्की, उसके विकार के लिए बहुत कम मौके बयान फराहम किए जा रहे हैं। आप लोग के माध्यम से हम हुकूमत से गुजारिश करना चाहेंगे कि उर्दू ज़बान की तरक्की के लिए, उर्दू ज़बान के मुख्तलिफ मसाइल को हल करने के लिए जो है आप स्पेशल सेशन का इनेकाद करें, एक स्पेशल कमेटी का इनेकाद करें और साथ ही साथ एक उर्दू लिसानी अदारा बनाएं ताकि उर्दू की तरक्की में मददगार साबित हो। भाषा के संरक्षण के लिए आपकी संगठन भाषा संरक्षण सिर्फ उर्दू की नहीं बल्कि हम जो है तमाम हमारे राज्य में, हमारी राज्य भाषा मराठी है, हमारी मातृभाषा उर्दू है, इसी के साथ साथ अदर तमाम मीडियम की भाषा के संरक्षण के लिए अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ के माध्यम से जो है संरक्षण समिति बनाई गई है और ये समिति जो है केजी से लेकर पीजी तक तलबा के लिए काम करती है। मुख्तलिफ किस्म के अजला में जाकर ये समिति जो है ज़बान के विकास के लिए, ज़बान की बका के लिए काम करती है और हर असातिज़ा कराम को, तलबा को इसके लिए जो है वर्कशॉप मुनक़िद किया जाता है, सेमिनार मुनक़िद किया जाता है और मुख्तलिफ किस्मों के प्रोग्राम के जरिए जो है गाइडेंस किया जाता है। कोई जरूरी काम या व्यक्तिगत समस्या हो तो वो आपसे कैसे संपर्क करें? हमारा जो है अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ का कुटुंब ऐप है, उस देखिए अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जो है शुरू से ही महाराष्ट्र में सर्व संगठन समन्वय समिति का स्थापन किया हुआ है, जिसकी अभी 3 मरतबा, एक 23 तारीख को, एक 27 तारीख को और मीटिंग हो चुकी है। 2 मरतबा हमने ऑनलाइन मीटिंग ली है तमाम राज्यों की समन्वय समिति की और 1 मरतबा जो है हमने 18 तारीख को पक्ष कार्यालय मुंबई में तमाम संगठनों की मीटिंग बुलाई थे। और क्योंकि रियासत महाराष्ट्र में अनुदान का, संच मान्यता का और अशैक्षणिक कामों के मुख्तलिफ मसाइल है, इसके लिए आने वाले पीर के दिन तमाम तंजीमों की मीटिंग का इनेकाद किया जाएगा। उर्दू के युवा शिक्षकों को आपके माध्यम से मैं संदेश देना चाहूँगा कि हमारे तालीमी मेयार में इजाफा करने के लिए गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जानिब से मुख्तलिफ किस्मों के जो है नए ऐप पेश किए जा रहे हैं, उस ऐप का इस्तेमाल करें, नए टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें और साथ ही साथ जो है ज़्यादा से ज़्यादा मतालिया करें। मुताला करने के बाद जो है क्लास में पूरी स्टडी के साथ जाए और अपने बच्चों को नए तर्ज पर जो है दर्स व तदरीस का काम अंजाम दे। देखिए, आज सबसे पहले तो हमारे कौमी सदर का बहुत शुक्रिया कि यहाँ पर कार्यकारिणी का इंतखाब हुआ है और उन्होंने मुझे नंदुरबार डिस्ट्रिक्ट के
सदर के तौर पर मुंतखब किया है। जहाँ तक नंदुरबार के उर्दू शिक्षकों का काम जो है, हम सबसे पहले ये फिगर आउट करने की कोशिश करेंगे कि कौन कौन सी समस्याएं हैं जो हमारी मालूमात में है और ऐसी समस्याएं जो हमारी मालूमात में नहीं है। फिगर आउट करने के बाद हम उसको सॉल्व किस तरह से कर सकते हैं, उन समस्याओं का हल किस तरह से तलाश कर सकते हैं, इसके बारे में समीक्षा होगी। और समीक्षा के बाद मैं सर के सामने बात रखूंगा, हमारे कौमी सदर के सामने बात रखने के बाद जो भी हल ज़रूरी हो और मुमकिन हो वो हल ज़रूर किया जाएगा। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना धुळे जिल्ह्यासह शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय। शहरातील दक्षता पोलीससह गृहनिर्माण सोसायटी परिसरात देखील नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय। माझं नाव कासूबाई जितेंद्र आयरे आहे। आमच्या कॉलनीत पाण्याची मोठी समस्या आहे। पाणी येत नाही, रात्री 12-3 असे वाजतात। आम्हाला नेहमी हा त्रास आहे। त्या आम्ही नेहमी विहिरीचं पाणी हाताने शेंदून काढतो, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई आहे। आम्ही वारंवार अर्ज वगैरे देऊन महानगरपालिकेला कोणीच दखल घेत नाही। अशी आम्ही गणच वेळ केले अर्ज वगैरे। आमचा रोड खराब आहे, परत पाण्याची खूप टंचाई आहे, सगळ्या महिला त्रास होतात। आणि एप्रिल महिन्यात अजिबात पाणी येत नाही, गडू पाणी येतं, पाणी खराब येतं, सगळं वास मारतं पाणी। त्याच्यामुळे आम्हाला डायरिया आजारी होण्याची शक्यता आहे। लहान मुलं आहेत आमच्या घरांमध्ये, काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील। आम्ही दक्षता पोलीस सोसायटीमध्ये राहतो। आमच्या इथं पाण्याची खूपच मोठी समस्या आहे। विहिरीचं पाणी काढावं लागतं, रोड नाही, म्हणजे 30-40 वर्ष झाले आमचं कोणीच ऐकून घेतले काय झालं। दरम्यान हंडाभर पाण्यासाठी या महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावं लागतं। या संदर्भात वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र त्याकडे संबंधितांकडून लक्ष दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप या महिलांकडून करण्यात आलाय। दरम्यान यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडलाय, यामुळे पाणी टंचाईचा सामना धुळेकरांना करावा लागणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती। मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर सर्वसामान्यांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असेल तर शासन, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी माझा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या गंभीर आजारापासून जागरूक सुरक्षित करण्यासाठी बाबरे गावी पोस्टरद्वारे दिलीप खिवसरा यांनी जनजागृती केली आहे। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त बाबरे गावी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम दिलीप खिवसरा यांनी पोस्टरद्वारे जनजागृती करून सांगितले। या वर्षाची थीम निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य अशी आहे। दिलीप खिवसरा यांनी सविस्तर माहिती देताना जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनतोय। जगातील सर्वात जास्त तरुण वर्ग भारतात आहे। आज तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकलाय। भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तंबाखूचं सेवन केलं जातंय। तंबाखूमध्ये तब्बल 4000 रसायनं असतात। यात सर्वात महत्त्वाचं आणि हानिकारक रसायन म्हणजे निकोटीन।
दरम्यान निकोटीन हे रसायन मानवाला तंबाखूचं सेवन करायला भाग पाडतं. निकोटीन हे मानवाच्या छोट्या मेंदूवर देखील परिणाम करतं, मग तो वारंवार ते व्यसन करतो. दरम्यान वेळी तंबाखूला आवर घातला नाही तर मानसिक ताण, चिडचिड यांसारखे आजार उद्भवतात. नमस्कार. सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना मी प्रथमतः आपल्या निमगुळ गावात स्वागत करत आहेत आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आणि हा आरोग्य दिवसानिमित्त सुद्धा आपणास शुभेच्छा देतो. आरोग्य दिवस म्हणजे आपल्याला आरोग्याबद्दल आपण काळजी घेणं, आपल्याला आरोग्यातील ज्या समस्या येतील त्याबद्दल विचार करणं किंवा उपचार करणं किंवा सुरक्षित राहणं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आज आपण त्या हिशोबाने एक तंबाखूजन्य पदार्थ की जे तंबाखू, गुटखा, तपकी असे बऱ्याच वेळेला आपण सहज गंमत म्हणून मित्राचा आग्रह कधी मध्ये घ्यायला काय हरकत नाही किंवा बऱ्याच वेळेला मला टेन्शन आहे असं एक समजून एक तंबाखू वगैरे घेत असतो किंवा गुटखा घेत असतो. गुटख्यामध्ये एक 4000 प्रकारचे विषारी रसायन असतात आणि ते एकदा घेतल्यानंतर तुम्हाला वारंवार खायची इच्छा होत नाही, तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला नेहमी घ्यावंसं वाटत असतं, त्याच्यामुळे जेवण जात नाही किंवा बरेच आजार एक आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो आणि त्याची फार मोठी किंमत आपल्या घरच्या लोकांना द्यावी लागत असते. या ठिकाणी त्या हिशोबाने हे तंबाखूजन्य पदार्थाचे आम्ही बॅनर लावलेले आहेत, आपण पाहायला पाहिजे. आणि अशा रीतीने बऱ्याच वेळेला तोंडाचा कॅन्सर होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, किडनीचा कॅन्सर होतो, असे बरेच आजार, कर्करोग सारखे आजार उत्पन्न होत असतात आणि फार मोठी किंमत आपल्या घरच्या कुटुंबियांना द्यावी लागते. ते होऊ नये त्या हिशोबाने आज आम्ही एक गडावर जाणाऱ्यांना जागतिक आरोग्य दिवसानिमित्त तंबाखूजन्य पदार्थाचे एक लावले बॅनर त्यांनी अवलोकन केलं आणि आम्ही सुद्धा व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करू असा संदेश दिला. पुण्याच्या आपले आभार मानतो आणि थांबतो. प्रामुख्यानं तोंडाचा कॅन्सर, ओठाचा, जबड्याचा, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा, मूत्राशयाचा कॅन्सर हे तंबाखूमुळे होतात. यामुळे सर्वांना व्यसनमुक्तीचा संदेश देऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करूया असा संकल्प त्यांनी केलाय. त्यांच्या या उपक्रमाचं भाविकांकडून कौतुक केलं गेलंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी या ठिकाणी असलेल्या अर्धशक्तपीठ आई सप्तशृंगी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला खानदेशमधून अनेक भाविक पायी येतात. देवीला हजारोंच्या संख्येनं दररोजच भाविक नतमस्तक होत असतात. दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून मानाचा रथ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मार्गस्थ झालाय. गेल्या 23 वर्षांची अखंड परंपरा कायम जोपासत 500 भाविकांना सोबत घेऊन हा रथ 200 किलोमीटर अंतरावरील आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालाय. ठिकठिकाणी या मानाच्या रथाचं स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान बँडच्या तालावर अतिशय धार्मिक वातावरणात आनंदानं कडकडत्या उन्हात भाविक सप्तशृंगगड या ठिकाणी जात आहेत. चैत्रोत्सव 2025 शेपूर ते आई सप्तशृंगी गडावर दरवर्षी पदयात्रा, रथयात्रा या मानाचा रथ आजीबाबांचा हे वर्ष 23वं. आम्ही दरवर्षी रामनवमीपासून तर शेपूरहून निघतो. दशमीला आपल्या धुळ्यात आमचं प्रतापन झालं. उद्या मालेगावाला एकादशीला, परवा 12ला ब्राह्मणगाव सटाणा, 13ला कळवण आणि 14ला आपल्या खानदेशाची यात्रा आई सप्तशृंगीच्या गडावर 11 तारखेला भरणार. त्याच्यासाठी 14ला आम्ही गडावर पोहोचू. आणि यावर्षी एवढ्या उन्हातसुद्धा आई भगवतीच्या भक्तीसाठी पूर्ण खानदेशातून हजारोच्या संख्येने काल लोक पदयात्रा सुरू केली आहे. तरी चैत्रोत्सवाच्या या महोत्सवामध्ये
सगळ्या खानदेशी बांधवांना मानाच्या रथ आयोजक जयमाता दी रथाचं या 23वं वर्ष आहे. 23 वर्षापासून आम्ही आयोजन करीत आहोत. रथामध्ये आमचे आईवडील आजीबाबा यांच्या मानाचं स्थान. या रथाला भाविकांनी गावोगावी थांबून स्वागत करून आणि मानता मानून त्यांच्या आई भगवती त्यांचा नवस मानता पूर्ण करत असते. म्हणून या रथाला भाविकांनी मानाचा रथ असं नाव संबोधून या रथाचं गावोगावी स्वागत होतं. आम्ही शिरपूरहून निघताना आमचा पहिला मुक्काम आता अंबिका पेट्रोल पंप बाबड्या फाट्याला होता. आता दुसरा मुक्काम आम्ही धुळ्याला करणार आहोत. स्वागतलाच्या समोर मनोज भाऊ गंगवाल सुशील डॉक्टरांच्या दवाखान्याच्या समोर. त्याच्या अगोदर हरिभाऊ महाजन यांच्याकडे आता आमचा चहा पाणी नाश्ता आयोजन केलेलं आहे. तिथे स्वागत आहे. दुपारी मुक्काम यांच्याकडे गंगवाल परिवारांकडे आहे. सायंकाळी 5:30 वाजता आम्ही तिथून निघणार. आपल्या आग्रा रोडवरनं आई भगवतीचा मानाचा रथ थेट गडाकडे प्रयाण होणार. पण सायंकाळी 7 वाजता आई एकविरा मातेची भेट घेऊन गोल चौकीला मोठ्या पुलावरून गोल चौकीला SP साहेबांच्या सहपत्नीसह महाआरती आहे. 5 कंदीलला आपले आवडते आमदार अनुभैया अग्रवाल यांच्या सहपत्नी 5 कंदीलला आरती आहे. अशा ठिकठिकाणी सगळ्या भाविकांची आरती होऊन गुरुद्वाराला आम्ही जेवण करतो राजू शिंदे पैलवान यांच्याकडे. मग तिथून आम्ही पुढे. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. धुळे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरी घरफोडीचं सत्र मोठ्या प्रमाणावर वाढलंय. या चोरट्यांनी पोलिसांपुढेच आता आव्हान ठेवलंय. असाच एक प्रकार धुळ्यातील बिलाडी रोडवरील सुगंधा आकर्षण सोसायटीमध्ये धुणं भांडी करणाऱ्या महिलेच्या घरात घडलाय. या ठिकाणी धाडसी चोरी झाली असून 1 लाख रुपये रोकडसह 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील बिलाडी रोडवरील सुगंध आकर्षण सोसायटी येथील प्लॉट नंबर 35 मधील घरमालक उषाबाई गोविंद मेटकर हे घराचं कुलूप लावून छतावरती झोपायला गेले असता काही चोरट्यांनी रात्री घराचं कुलूप तोडून घरात शिरकाव केला. यावेळी कपाटातील 1 लाख रुपये सोने आणि 1 लाख रुपयाची रोकड त्यांनी लंपास केली. दरम्यान चोरीच्या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञांच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र घडलेल्या या घटनेमुळे धुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्पना प्रकाश माझं 1 लाखाचं सोनं पण दिलंय दादा आणि त्याच्यामध्ये माझे 1 लाख रुपये पण गेलेले. कुठे राहता, काय राहता तुम्ही, कशा केव्हा चोरी झाली? सुगंधा सोसायटी बिलाडी रोड 35 नंबर प्लॉट नंबर बिलाडी रोड. रात्री झोपायला गेली, आईला घेऊन सगळी जीव घाबरत होता म्हणून रात्री झोपायला गेली. त्याच्यानंतर 3-4 वाजता झालेले. 4 वाजता पाणी आलं तर मी बघायला आली तर नुसतं दरवाजा लोटलेला होता. माझा कुलूप मारून येतो आम्ही. दरवाजा लोटलेला होता. पाहिलं तर असं झालं. लगेच मी आईला उठवायला गेली. 4 वाजेपासून आमची कलकल चालू. पोलिसांना आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, रिपोर्ट केली देवपूर पोलीस स्टेशनला. सगळं काय ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यावाल्या, सगळं करतायत ते. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे.